नमस्कार, आपण पाहत आहात आयुर्विन टाइम्स। जत तालुक्यातील गुन्हेगारीवर मोठी कारवाई करण्यात आली असून आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहित हिप्परकर टोळीला 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जत पोलीस ठाण्याच्या प्रस्तावावरून ही कारवाई केली आहे। महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 55 अंतर्गत ही तडीपारी लागू करण्यात आली असून संबंधित टोळीला सांगली आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांतून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे। हद्दपार करण्यात आलेल्या टोळीतील सदस्यांमध्ये रोहित विष्णू हिप्परकर, सार्थक तानाजी हिप्परकर, अक्षय उर्फ खंडू बाबासो हिप्परकर आणि मंगेश उर्फ मंगलदास ज्ञानोबा हिप्परकर या सर्वांचा समावेश आहे। हे सर्वजण सिंगनहळ्ळी, तालुका जत, जिल्हा सांगली येथील रहिवासी आहेत। सन 2024 आणि 2025 या कालावधीत या टोळीवर अपहरण करून खंडली मागणे, गंभीर मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्रे बाळगणे आणि जबरीने मालमत्ता घेण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। पोलीस तपासानुसार ही टोळी कायद्याचा धाक न बाळगता गुन्हेगारी कारवाया करत असल्याचे निष्पन्न झाले होते। जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या चौकशी अहवालानंतर आणि सर्व बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षकांनी हा तडीपारी आदेश जारी केला आहे। पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी टोळ्यांवर कडक नजर ठेवली जाणार असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आयुर्विन टाइम्स चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा।